नवदुर्गेची शक्ती, तिच्यावरील आमची भक्ती, यासाठीच केला सन्मान डेपोतील दुर्गेचा। उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा, नवे जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा। नमस्कार, न्यूज क्यूआरटीच्या दसरा विशेष या मालिकेत मी रेहाना इनामदार, निर्भया सातारा विभाग, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व कर्मचारी आणि प्रवासी बंधू भगिनी यांना न्यूज क्यूआरटी चॅनल तर्फे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्र उत्सवात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीतर्फे सन्मान त्रिशक्तीचा, गौरव तिच्या कार्याचा या अभियानात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील तळागाळातील आगार पातळीवर काम करणाऱ्या महिला कामगारांचा न्यूज क्यूआरटी या चॅनल तर्फे गौरव करण्यात आला। या उपक्रमास महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रातील अनेक कामगारांनी या 9 दिवसाच्या उपक्रमास खूप छान प्रोत्साहन दिले। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या या अभियानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे आणि जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतराव ताटे यांसह या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका व राज्य महिला संघटक सचिव सौ शीला संजय नाईकवाडे यांना न्यूज क्यूआरटी चॅनलवर आमंत्रित केले आहे। चला तर मग जाणून घेऊया या मान्यवरांच्या प्रतिक्रिया। सर्व बंधू भगिनींना विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या निर्भया भगिनी या प्रत्येक दिवशी निरनिराळ्या विषयावर आपली मनोगत व्यक्त करतात। त्याचप्रमाणे क्यूआरटीचे प्रतिनिधी तसेच निर्भया भगिनी त्यांच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या पदात काम करणाऱ्या आपल्या महिलांच्या मुलाखती घेत आहेत आणि त्यातून सध्याची परिस्थिती त्या स्पष्ट करत आहे। एकूणच निर्भया भगिनी, त्याच क्यूआरटीचे मेंबर, न्यूज क्यूआरटीचे सर्व सहकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज सध्या चालू आहे। या सगळ्या उपक्रमाच्या प्रमुख सौ शीलाताई नायकवाडे महिला संघटक यांनी नियोजन केलेलं आहे। त्या पद्धतीनं राज्यभर या उपक्रमातून संघटनात्मक कामकाज सुद्धा चांगल्या गतीनं चालू आहे। या उपक्रमाच्या निमित्तानं निश्चित प्रकारे एसटी कामगार संघटना करीत असलेलं काम हे सर्वसामान्य आपल्या सभासदांपुढे येत आहे आणि अशीच प्रगती जी आता सध्या चालू आहे त्या दृष्टिकोनातून ती अशीच कंटिन्यू चालू ठेवावी। संघटनात्मक पातळीवर या उपक्रमाला निश्चित प्रकारचं पाठबळ, पाठिंबा निश्चित आहे। आपल्याला ज्ञात आहे की आपल्याला 4 सप्टेंबर रोजी आपल्या वेतनवाढीच्या संदर्भातला निर्णय झाला। आपला नुकताच पगार झाला। त्या वेतनामध्ये आपल्याला जुनं वेतन आणि नवीन वेतन यामधला फरक आपल्याला दिसून येईल। पूर्णपणे आपण एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे या मागणीवर आपला पाठपुरावा चालूच आहे, परंतु या निर्णयाच्या अनुषंगानं निरनिराळे निर्णय झाले। आता उर्वरित परिस्थिती आपल्याला यातून मिळणारी जी थकबाकी आहे ती अद्याप मिळालेली नाही, तेव्हा थकबाकीसाठी सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे। त्याचप्रमाणे दिवाळीचा सण येत आहे, त्यातही आर्थिक आपल्याला निश्चित प्रकारची मागणी केलेली आहे, त्यातून निर्णय होणं आपल्याला अपेक्षित आहे, त्याचाही पाठपुरावा आपल्या पातळीवर चालू आहे। आता दैनंदिन प्रश्न हाताळत असताना आपल्याला कल्पना असेल की जी बैठक झाली त्यामध्ये आपण कंडक्टरच्या बढतीवरती त्याला जागेवर देऊ नये, त्याची बदली करावी अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या। त्यातही आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, त्याला आता स्थगिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे 240 दिवसाची 8 पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी रद्द केलेली आहे। आता त्यातनंही मार्ग निघत आहे। तात्पर्य एवढंच आहे की जसं वेतनवाढीच्या प्रश्नावर आपल्या सहकृती समितीने वाटाघाटी करून कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून निर्णय प्राप्त झाला, उर्वरित राहिलेल्या प्रश्नांच्या वरती नुकताच झालेल्या
वेतनवाढीचा निर्णयामध्ये सर्व एस टी कामगारांनी जो संघर्ष उभा केला त्यामुळेच वेतनात वाढ झाली, म्हणून सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो, अजून पाठपुरावा करत आहे। त्याचप्रमाणे दैनंदिन जे प्रश्न आहेत त्या दैनंदिन प्रश्नाला सुद्धा गती येणं आवश्यक आहे, त्या दिशेने बैठका आपल्याला चालू आहे। विशेषतः शिस्त नावेल पद्धतीमध्ये जो काही त्याची अंमलबजावणी करताना नियमाचं पालन केलं जात नाही त्याची आता चर्चा चालू आहे, त्यातनंही मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय। एकूणच आर्थिक प्रश्न आणि दैनंदिन प्रश्नावर एस टी कामगार संघटना करत असलेलं काम निश्चित प्रकारे आपण त्यातून मार्ग काढत आहोत, एवढंच या निमित्तानं आपल्याला सूचित करतोय। पुन्हा एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं मी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या संघटनेबरोबरच कृती समितीने अतिशय चांगला रणसंग्राम यावेळी छेडलेला होता आणि या आंदोलनाला चांगल्यापैकी यश आलं आणि आपल्याला 1 एप्रिल 2020 पासूनच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयाची वाढ झाली। ही वाढ होत असताना खऱ्या अर्थानं या यशाचे आपण सर्वजण भागीदार आहात, कारण हे यश केवळ तुमच्यामुळेच हे आम्हाला मिळालेलं आहे आणि कृती समितीला मिळालेलं आहे। आणि म्हणून हा दसरा आनंदात आपल्याला चाललेला असताना ही लढाई काय अजून मित्रांनो संपलेली नाही। आपण एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं ही मोहीम या ध्येयानं आपण जे कामाला लागलेलो आहोत त्या कामामध्ये कदापिही खंड पडणार नाही। काही मंडळींच्या मुळे या आंदोलनामध्ये जरी व्यत्यय आलेला असला तरी शेवटी घेतलेला हा जो पैजेचा विडा असेल किंवा जो घेतलेला बसा आहे तो कुठल्याही प्रकारे आम्ही टाकणार नाही याची ग्वाही मला या निमित्तानं आपल्या सर्वांना द्यायची आहे। या नवरात्रीमध्ये क्यूआरटी आणि निर्भया भगिनींनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। विशेषतः न्यूज क्यूआरटीनं या नवरात्रीमध्ये आपल्या ज्या निर्भया आहेत त्या निर्भयांच्या दुर्गांच्या मुलाखती घेण्याचं काम केलं। अतिशय चांगल्या प्रकारे या मुलाखती झाल्या। या मुलाखती घेत असताना आपल्या एसटीच्याच महिला भगिनी असतील किंवा एसटीचेच बंधू असतील, या बंधूंनी आपल्या नवदुर्गांची मुलाखत घेतली। ही मुलाखत घेत असताना आपल्या दैनंदिन कामकाजामधले अडथळे असतील किंवा भविष्यातले जे काही वेध असतील त्या संदर्भामध्ये इतकं चांगलं मुलाखती प्रकाशित आपण न्यूज क्यूआरटीच्या वतीनं केल्या। तेव्हा या मुलाखत देणाऱ्या सगळ्या नवदुर्गांचं मी खूप कौतुक करतो आणि ज्यांनी या मुलाखती घेतल्या, खरं तर मी बऱ्याच जणांना फोन करायचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क केला। अगदी टीव्ही चॅनलचे अँकर जशा प्रकारे बोलतात तशा प्रकारे तुम्ही बोलत होतात, तशा प्रकारे तुम्ही सगळं मुलाखती घेत होतात आणि जी आपली टेक्निकल टीम आहे त्यांनी सुद्धा अतिशय कमर्शियल पद्धतीनं हे कामकाज केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक तुमच्या सर्वांचं कौतुक करतो। या सर्व ज्या प्रोजेक्टच्या प्रमुख होत्या त्या आपल्या शिलाताई नाईकवाडे, आपल्या राज्य महिला संघटक, त्यांनी खऱ्या अर्थानं या मोहिमेमध्ये मुख्य सहभाग नोंदवला। न्यूज क्यूआरटी चॅनलचे सर्व माझे बंधू असतील, भगिनी असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि म्हणून चांगल्या प्रकारच्या बातम्या या नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीला जशी माळ घातली जायची तसे प्रत्येक दिवशी तुमची मुलाखत आम्हाला चांगल्या प्रकारचं सुमधुर आवाजातली ऐकायला मिळायची। हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि म्हणून चळवळीमध्ये या सगळ्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत। आता दिवाळीचा सण यायला जवळ आलेला आहे आणि या दिवाळीच्या सणाच्या पूर्वी आम्हाला चांगल्या प्रकारचं बक्षीस राज्य सरकारकडून मिळावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आपण पत्र दिलेलं आहे। अध्यक्ष महोदयांना आपण त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आम्हाला या दिवाळीमध्ये एस टी कामगारांच्या घरी चांगल्या प्रकारची दिवाळी व्हावी, अशा प्रकारची मागणी आपण त्या प्रकारे केलेली आहे। आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। नमस्कार। असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या नवरात्रामध्ये आपण गौरव स्त्री शक्तीचा सन्मान तिच्या कार्याचा या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आगारामध्ये काम करणाऱ्या, ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे राबविलेल्या या अभियानामध्ये निर्भया समिती, क्यूआरटी सदस्य यांचे मोलाचे योगदान आहे। मी या सर्वांचे या प्रसंगी आभार व्यक्त करते। माझ्या संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष ज्यांच्या पुरोगामी आणि व्यापक दृष्टिकोनामुळे आज महिला आणि युवकांना संघटनेमध्ये अतिशय
वैचारिक असे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आणि खरं तर आमच्या तरुणांचे गळ्याचे ताईत असलेले आमचे अध्यक्ष संदीपदादा शिंदे आणि स्वतःकडे असलेले अनुभव, ज्येष्ठत्व आणि या कार्यावरती तपस्वी वाटचाल यामुळे संघटनेसाठी सदैव दिशादर्शक असणारे आमचे आदरणीय जनरल सेक्रेटरी ताटे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज महिला आणि युवकांची फळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे मी ह्या दोन्ही नेतृत्वाचे आणि माझ्या केंद्रीय सन्माननीय सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करते. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमामधून आपण तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा एक अभिनव प्रयोग केलेला आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये आगार पातळीवरच्या महिलांना, आगार पातळीवरच्या युवकांना संघटनेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आगार तेथे निर्भया आणि आगार तेथे किवाटी सदस्य अशी मोहीम संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. आणि त्यासाठी निश्चित आपले सगळ्यांचे सहकार्य असणार आहे याची मला खात्री आहे. अनेक वादळ वाऱ्याला तोंड देत संघटना आज ठामपणे उभी आहे. मागील 4 वर्षामध्ये अगदी अस्तित्वहीन झालेल्या संघटनेने पुन्हा फेस पक्षासारखी भरारी मारलेली आहे आणि आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर तिने आपलं महत्त्व सिद्ध केलेलं आहे. आज कामगारांच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे की कामगारांच्या प्रश्नासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाच काम करू शकते. त्यामुळे या संघटनेवर विश्वास ठेवून सगळेजण परत कामाला जोमाने लागतात अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. आजच्या या दसरा विशेष कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल न्यूज क्यूआरटी चॅनल तर्फे सर्व मान्यवरांचे मी मनस्वी आभार मानते. स्त्री शक्तीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणाऱ्या अशा या अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातील महिला कामगार संघटित आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. आणि यापुढेही असे अभिनव उपक्रम महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राबविले जाणार आहेत. कारण आजच्या या काळात अशा अभिनव प्रेरणादायी उपक्रमाची नितांत गरज आहे. म्हणूनच विजयादशमीच्या या पावन मुहूर्तावर मी एवढेच सांगू इच्छिते की दुष्टांचा सर्वनाश, संपूर्ण मानवजातीचा विकास, रावण दहनासोबत प्रत्येक वाईट विचार जळू दे, मातृत्वासोबत कर्तृत्वाची फुले फुलू दे आणि घराघरात सक्षम, साहसी, निर्भय नवदुर्गा घडू दे. विजयादशमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.